नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधारी चॅनलवर। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की बँगलोरमधून मी अगुंबेचा प्रवास करत होतो। अगुंबेला माझी गाडी भरायची आहे आणि रात्री या पंपावर येऊन मी इथे झोपलो। एवढी प्रचंड थंडी आहे ना, काय विचारू नका। मी काय केलं माहिती आहे, 2च ब्लँकेट आणलेत, एक खाली अंतरायला आणि एक अंगावर घ्यायला। भरपूर थंडी आहे, भरपूर। मी दोन्ही एकत्र केले आणि नुसत्या चटईवर झोपलो आणि दोन्ही अंगावर घेतले। त्यावेळी कुठे थंडी हे झाली। सकाळी 5लाच मला जाग आली आणि जाग आली ती कशामुळे सांगतो तुम्हाला। इथे आजूबाजूला ना भरपूर मोर आहेत। मोरांच्या आवाजाने येतोय आवाज। मोरांच्या आवाजाने ना मला जाग आली। सकाळी 5 वाजता उठून बसलो, सगळ्यांच्या कमेंट वगैरे वाचत होतो। थँक्यू, सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलाय, चांगला प्रतिसाद। आणि माझ्या व्हिडिओंना एवढं कमेंट भारी करताय तुम्ही, ते कमेंट वाचून ना अजून व्हिडिओ बनवायचा हुरूप येतो। तुम्ही सांगताय डेली ब्लॉग टाक, बऱ्याच जणांचे कमेंट असतात डेली ब्लॉग टाक डेली, पण शक्य नाही होत। गाडी चालवा, गाडी चालवून मेन झोप, ब्लॉगिंग करा, एडिट करा, हे सगळं शक्य नाही होत। थोडा थंडीमुळे ना आवाज थरथरत असेल, बऱ्यापैकी थंडी आहे। वॉशरूमला वगैरे जाऊन आलोय, स्वच्छ वॉशरूम आहे या पंपावर। ब्रश वगैरे करून झालाय, आता फक्त युनिफॉर्म घालून त्या ज्यांचा माल भरायचा आहे ना त्यांनी 9 वाजता बोलवलंय तिथे। म्हणजे प्लांट भरायचे आहेत, गव्हर्नमेंटची नर्सरी आय थिंक, काय माहीत नाही, पण गव्हर्नमेंटचीच नर्सरी वगैरे असेल तर तिथे प्लांट भरायला 9 वाजता बोलवलंय। इथून 7:30 नाही 8 वाजता जरी निघालो तरी मी आरामात तिथे पोहोचून जाईन। एक 10 किलोमीटर आहे। तर आजची जर्नी मी आज इथून सुरू करणार आहे, या पेट्रोल पंपवरून। तर थँक्यू, सगळे मला चांगले प्रतिसाद देत आहे। आता गाडीत बसून ना थोडं व्लॉग एडिट करतो। थंडी खरंच खतरनाक आहे। आणि पहिल्या आधी या ना पेट्रोल पंपवाल्यांचे खूप धन्यवाद। खरंच त्यांनी मला इथे थांबू दिलं, हेच मोठं आहे। मी टेन्शनमध्ये आलेलो की एवढं जवळ जाऊन कुठचा पेट्रोल पंप भेटेल न भेटेल। गाव एरिया आहे हा, संपूर्ण गाव एरिया। तर भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात। इथून ज्यावेळी निघेन ना त्यावेळी स्वेटर वगैरे काहीच आणला नाही मी घरून, बरेच दिवस झाले घरातून बाहेर पडून। मला आज खरंच खूप दिवस झाले, माझा हात पण थरथरतोय। खरंच बोलतो मी थोड्या वेळाने तुमच्याशी, इथून ज्यावेळी युनिफॉर्म वगैरे घालून निघेन ना त्यावेळी बोलतो। बाय। बरोबर ना 8 वाजलेत आणि माझा ब्लॉग वगैरे एडिट करून झालाय। चला आता जाऊया, त्या लोकेशनवर पोहोचूया। इथून 10-12 किलोमीटर आहे, त्यामुळे पोहोचायला आपल्याला किती जास्तीत जास्त अर्धा तास पकडा। रस्ता खराब जरी असला तरी। असा काहीचा पेट्रोल पंप होता। सूर्य वरती आलाय बघा। मी ज्यावेळी उठलेलो त्यावेळी काहीच नव्हतं, दिसत नव्हतं हे काय। आता ऊन आहे बऱ्यापैकी, असं आपल्या गावात आल्यासारखं वाटतंय इकडे। सेम, काय वेगळं नाहीये, आपल्या कोकणासारखंच आहे। सगळीकडे नारळ पोपळीची बागा, झाडं आहेत, सेम, काय वेगळं काहीच नाही, फक्त भाषा वेगळी, बाकी काय वेगळं नाहीये इथे। मध्ये मला इथे एक ना हे दिसलं, मार्केट भेटलं ना। त्या मार्केटमध्ये नाश्त्याला हे बघा, ॲपल घेतलेत, संत्री घेतली आणि केळी घेतली। आज हेल्दी नाश्ता करूया। पहिल्या आधी पोहोचूया त्या लोकेशनवर, चला। बरोबर अर्धा तास झाला मी इथे पोहोचलोय आणि 15 मिनिटात आलो मी, 15 मिनिटात। आणि इथेच गाडी भरायची आहे कुठेतरी। आणि आता तो व्यक्ती फोन करून सांगतोय मैं अभी खाना खा रहा हूँ, आ रहा हूँ। ती रिक्षा दिसते, त्या रिक्षाला फॉलो करतोय। त्याच्यात तो ज्याचं म्हणजे मटेरियल भरायचं आहे ना, तो त्या रिक्षेमध्ये। चला, हे बघा माझ्या गाडीमध्ये एवढे प्लांट आहेत आणि मी त्या लोकेशनवर पोहोचलोय। हे बघा, ही आहे ते नर्सरी, ते काढतायत प्लांट आणि इथून आता ते लोड करतील। मग आपण हे बघा लोडिंग करतायत। आले होती बरोबर। गाडी लोड होते हे बघा,
एवढी झाडं भरली आहेत, ते आणून देतात. एकटाच आहे कामगार त्यांच्याकडे, आणून देतोय. काय मोठं काय नाही, मी फक्त लावून घेतो व्यवस्थित. तर आता 10:15 वाजलेत. आता इथून पुढे परत 100 बघूया. आता एक नर्सरी आहे ते 107 किलोमीटर आणि एक 180 किलोमीटरवर आहे. बघूया कुठच्या नर्सरीत जायला सांगतायत ते. बघा या लोकेशनवर आहे मी आता. उबंगे काहीतरी गाव आहे. इथून आपल्याला राईट घ्यायचा आहे आणि राईट घेतल्यावर आपल्याला उडुपी 55 किलोमीटर दाखवतं इथून. पण आपल्याला उडुपीला जाणार नाही आहोत. आणि काय गावाची नावं आहेत, उडुपीला जाणार नाही आहोत. उडुपीसाठी काहीतरी लेफ्ट आहे पुढून. आपण सरळ जाऊन बऱ्यापैकी उडुपीच्या पुढे बाहेर पडणार आहोत. चल बघू. आपल्याला ना एक घाट लागलाय, समजलात काय? मस्तपैकी एक घाट रस्ता आहे, उतार आहे पूर्ण. आणि त्या घाटातला रस्ता तुम्हाला मॅपद्वारे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, असा काहीसा रस्ता आहे. एन्जॉय करूया. मला घाटात गाडी चालवायला खूप आवडते. भारी भारी. एन्जॉय तुम्हाला पण दाखवतो. आणि इथे हे माकडं भरपूर आहेत लाल तोंडाची. खतरनाक गाडी. टर्न ना एकदम डेंजर आहेत. त्यामुळे खालून गाडी येते, थांबूया. बाद नाही तर रिस्क नको. गाड्या येतच आहेत. गाडी कुठे जाते बघा बाहेर. अरे बापरे बापरे, एकदम लास्ट टोकाला गेली ही बघा. कट काढली. काय यार, खतरनाक गाडी यार. डेंजर सीन होता, डेंजर. हा एवढा खतरनाक. घाटाचं नाव तुम्हाला सांगतो, काय नाव आहे काय माहिती. हे हा बघा टर्न कसला आहे. शीट आईला, हे ना पलटी व्हायची कामं. मला भीती वाटायला लागली आता. बापरे 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 बापरे. नाही हे काय कमेंट करून सांगा. खतरनाक गाडी. आयुष्यपत परत एक दुसरा टर्न आला. आईला, असे टर्न आहेत ना असे की बघा डेंजर एकदम. मजा येते पण मजा. फुल एन्जॉय. आय थिंक सोमेश्वर मंदिर. खूप मस्त मंदिर आहे. बारा वाजून 10 मिनिटं झाली आणि आता मी हायवेला लागलो. हा मँगलोर गोवा हायवे आपला. तर किती 10:30ला निघालेलो. 10:30, 11:30, 12:30 म्हणजे 2 तास पण नाही. दीड तासात इथे पोहोचलो हायवेला. आता ती नर्सरी बघूया किती लांब आहेत. तिथे आपण जाऊया, पटापट जाऊया आपण. संध्याकाळपर्यंत जर घर गाठायला भेटलं ना तर बरं झालं. लागलो एकदाचा हायवेला. उडुपी पाठीमागे राहिला. इथून उडुपी किती किलोमीटर आहे काय माहिती. चला पहिलं आधी जेवणार आहे मी. बघूया कुठेतरी चांगलं हॉटेल बघून मस्तपैकी जेवण जेवायचं आहे. मासे वगैरे भेटले तर मस्तच. हां आता सांगतो तुम्हाला. होन्नावर 82 किलोमीटर, पनवेल 782 किलोमीटर आहे. मी कायम ह्या बीचचं नाव विसरतो, काय तेच लक्षात नाही आहे. आता कुठच्या तरी बीचवर पोहोचलोय. मला लास्ट टाइम पण मला कमेंटमध्ये एकाने सांगितलेलं आहे ह्या बीचचं नाव. कुठं पोहोचलोय काय. मस्त आहे, मस्त. वाव, खरंच एवढं भारी वाटतंय ना, खतरनाक. आणि काय मस्त करून ठेवलंय बघा. ही कडकं टाकली आहेत ना, इथे आंघोळ करायला एवढी मजा येणार सांगतो. इथे
फुल एन्जॉय. लाट जास्त येत नाही येत काय नाही. मस्त मस्त. आणि फिशिंग करायला तर एक नंबर स्पॉट आहे. लास्ट टाइम आपण केरळला गेलो होतो ना त्यावेळी इथे थांबलेलो. या इथे थांबलेलो. एकाची बाईक बंद पडलेली, त्याला हेल्प केलेली. आठवतंय? हा बघा तो मातीचा रस्ता. इथून आपल्याला राईड घ्यायचं आहे. हे लोक काहीतरी लाकडं वगैरे गोळा करतायत. इथूनच जायचं आहे. बघूया. ऑफरोडिंग करूया. ऑफरोडिंग. आणि आता वाजलेत किती माहिती आहे? बरोबर 1 वाजलाय. आता त्यांचा लंच टाइम वगैरे असला तर आणि प्रॉब्लेम झाला मग. ही कसली झाडं. मी ना या नर्सरीत आलो आहे. खूप मोठी नर्सरी आहे. हे बघा दिसते. भरपूर मोठी नर्सरी आहे या साईडला. पण ऑफिसर कोणच नाही आहे. आणि हे इथे आहेत सगळे स्टाफ. त्यांना कन्नडाशिवाय दुसरं काही समजतच नाही. त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला आहे. बघूया काय म्हणतायत ते. जवळजवळ ना 1:30 वाजला. 1:30. काम काय झालं नाही. ते प्लांट आहेत ना, काय म्हणतात ते, जे आपल्याला प्लांट पाहिजे होते ते आता देत नाहीत बोलले. म्हणजे ते त्यांचं काहीतरी इन्स्पेक्शन असतं. त्यानंतर ते जून नंतर ते प्लांट देऊ शकतात असं काहीतरी म्हणत होते. ही नर्सरी होती ना, ही हायवे टचच होती. म्हणजे फॉरेस्ट नर्सरी. त्यामुळे काय जास्त आतमध्ये जावं लागलं नाही. हे काय थोडंसं एक किलोमीटर आतमध्ये. आता पुढे अजून एक नर्सरी आहे. ती बघूया. अजून इथून कमीत कमी 60-70 किलोमीटर असेल. अजून 1.5-2 तासाचा प्रवास आहे. तिकडे जाऊया आपण. तिथे काय म्हणतात बघूया. इथे काय प्लांट वगैरे भरले नाही आपण. फक्त माहिती घेतली. तिथल्या लोकांना ना कन्नडच फक्त. हिंदी बोलतच नाही. त्यामुळे प्रॉब्लेम झाला थोडा. काय समजतच नव्हतं. चला. आपल्याला ना मुर्डेश्वरच्या अगोदर कोणतरी भेटलंय. अरे थँक्यू. काय मजेत? हो चाललंय. मी बघितली गाडी. हा ओळखला. म्हणलो यार मी तुम्हाला मेसेज पण केलेला. होय काय? म्हणून नंबर टाकला असणार मी. काय तुम्ही ते याला औरंगाबादला काहीतरी झाले ना, घासली होती ना गाडी. हो व्हिडिओ बघितला. त्या व्हिडिओ मध्ये मी टाकलं तुम्हाला. पण नाव कसं? रवी. हा, मुंबईत बनलेली गाडी. मग गाडी कुठची? गाडी मुंबईची होती. होय काय? ही गाडी आहे काय तुमची स्वतःची गाडी? हां हां. अरे वा चांगलं आहे. रवी भरपूर बघितलं. हां हां. व्हिडिओ वगैरे बघायचो. तुमचा नंबर पण मागितला, मी दिलाच नाही. टाकलाच ना. बऱ्याच जणांनी मी नंबर टाकलाय आता. तिकडनं परत तुम्ही थांबलेले ना. हां हां. औरंगाबादमध्ये थांबले, नागपूरला पण थांबलेले ना. बरोबर. तर तुझा पण मी व्हिडिओ त्या मेसेज याच्यात कमेंट बॉक्समध्ये टाकलेला. नंबर नाही आला. अरे बापरे. मी नंबर टाकतो सहजा. पण काय आता मुंबईला कोचिंगला गेलो होतो. गाडी बघितली आणि तुम्हाला ओळखला. बोला यार लय दिवसांनी म्हटलं भेटेल. बोलतो यांच्याशी आणि नंतर मी तुमच्याशी बोलतो. रवी भाऊ आपले ना सबस्क्रायबर भेटले मुंबईतले ते. तर भेटून बरं वाटलं. आपलं कोणतरी असं आपल्यावर प्रेम करणारं कोणतरी भेटलं तर जरा बरं वाटतं ना. तर असंच प्रेम करत राहा. तर त्याला फटाफट आपण ना आता त्या लोकेशनवर पोहोचूया. इथून 80 किलोमीटरवर आपल्याला जायचं आहे. आता मुर्डेश्वरच्या थोडंसं अलीकडे आपल्याला ते भेटले. सहज मला हॉर्न दिला आणि लाईट दाखवली. मी आरशात बघितलं. म्हटलं हां सबस्क्रायबर असणार म्हणून मी थांबवली गाडी. तुमच्या सगळ्यांमुळेच तर मी आता एवढी म्हणजे ओळख मला थोडीफार तरी ओळख भेटली आहे. नाहीतर कोण ओळखत होतं आपल्याला. असं चला फटाफट आपण त्या लोकेशनवर जाऊया. जेवायचं आहे मला. भूक लागली आहे. काय करू बरोबर 2:10 झाली आणि मी मुर्डेश्वरला पोहोचलोय. मुर्डेश्वरा इथूनच नमस्कार करतोय. जेवायला थांबलोय. फिश थाली घेतली. जशी इच्छा व्यक्त कराल भेटून जातं आपल्याला. फटाफट संपवतो.
जाऊया. 4 वाजता ती नर्सरी बंद होणार आहे. फ्रेश आहे, फ्रेश. झालं पण जेवण माझं. किती फास्ट जेवलं विचार करा. फिशलँड म्हणून हॉटेल आहे इथे, चांगलं हॉटेल होतं. बांगडा आपल्या कोकणातल्या अर्घ्यात जेवण. हे पण कोकणच म्हणा. हा, पोट जीव शांत झाला. एवढं फास्ट कधी मी जेवत नाही. आणि बांगडा थाळी फक्त आणि फक्त 100 रुपये. हे ना आपल्या सिंधुदुर्गात जेवणाचे रेट कुठच्या कुठे आहेत. हा, कुठच्या कुठे. कालपासून ना माझ्या पोटात भात गेला नव्हता. जीव शांत झाला, जीव शांत. हा, कालपासून मी ते परोठाच खाल्ले. काल पण परोठा, रात्री पण परोठा. आता भात पोटात गेल्यावर भारी वाटलं. आणि त्यासोबत बांगडा आणि फिश करी. आणि माशाच्या आमट्याबरोबर काय द्यायचं. ही बघा, ही लेफ्ट साईडला ना इथेच लोकेशन आपलं एंड झालं आहे. आणि ही बघा, ही नर्सरी आहे. तुम्हाला वाचायला जमतोय तर वाचा ना, मी काय नाव सांगू शकत नाही. आणि अशी काहीशी आहे. बघूया, त्याला पटापट जाऊया. तिथे कोण साहेब वगैरे आहेत का तर त्यांना भेटूया. आपण नर्सरीत तोच प्रॉब्लेम आहे, हिंदी नाही समजत आहे. आमची इंग्लिश पण नाही समजत, असा प्रॉब्लेम. आणि आता बंद होणार 4 वाजता. जवळजवळ 4 वाजत आले. चला आता डायरेक्ट रिबीट धरायचा, कुडाळ गाठूया. बघूया किती वाजता पोचायला होते. लवकर 10 वाजेपर्यंत जर पोचलो ना तर 2 व्हीलर घेऊन घरी जाऊ शकतो मी. उद्या खाली करतील मग ते लोक. चला, नॉनस्टॉप कुडाळ. बघा, अशी काहीशी फॉरेस्ट नर्सरी आहे. माझी गाडी तिकडे आहे. आता नॉनस्टॉप मध्ये कुठे न थांबता कुडाळ कुडाळ. आई शपथ. बघूया किती वाजतात. आता वाजले 4. पणजी ना 136 किलोमीटर आहे इथून. 136 म्हणजे बघूया किती वेळ लागतोय. 200 रुपये फाईन मारले मला. 200 रुपये विनाकारण. काहीच नाही आहे. माझा सीट बेल्ट होता, गाडी स्पीड अंडर स्पीड होती, तरी पण 200 रुपये. म्हटलं कशाला, तर ते बोलतात की गाडीची ताडपत्री बांधली. गाडीची ना ताडपत्री बांधलेली आहे. बघा, 200 रुपये विनाकारण. माझी टिपी आहे, युनिफॉर्म घातलाय, सीट बेल्ट होता, स्पीड माझं 55च्या स्पीडमध्ये गाडी होती, तरी पण 200 रुपये. म्हटलं का, तर मला बोलतायत की ताडपत्री म्हणजे ती कंपनी बॉडी येते ना तशीच गाडी चालवायची म्हणे, नाहीतर तुला फाईन. बरोबर ना, कारवारला बरोबर आहे. कारवारचा टनल आहे ना, कारवारचा, त्याच्या अगोदर हे चोर थांबलेत आणि विनाकारण सगळ्यांना 200 रुपये फाईन मारतायत. ते काणकोणपर्यंत ना, काणकोण पालोलीमपर्यंत मस्त आलो फास्ट एकदम. आणि इथे हे बघा, पालोलीम काढलं आणि पूर्ण ट्रॅफिक लागलंय. शे, गाडी हळूहळू चालते. बरोबर आता 6 वाजलेत. मी 6 वाजता अंदाज घातलेला कारवारचा, पण 1 तास मी पुढे आहे. पण तरी पण आता हे ट्रॅफिक लागले. शे यार. पाठ दुखायला लागले खरंच. आता पणजीत पोहोचणार. बरोबर पणजीत पोहोचलोय. कुठे ब्रिज आहे पणजीचं. जसलो कंटाळा आला, गाडी चालवतोय कंटिन्यू. आता काय खाली होणार नाहीये, त्यामुळे 8 वाजले. 8. बघूया काय तो प्लॅन, पुढचा प्लॅन. 9 वाजले. 9. बराच वेळ लेट झाला. ट्रॅफिक भरपूर लागलं. कारवार वगैरे, काणकोण वगैरे काढलं आणि भरपूर ट्रॅफिक लागलं. आणि आता माझी ना पाठ दुखायला लागली. विचार केलेला कुडाळमध्ये गाडी ठेवून 2 व्हीलर घेऊन घरी जाणार, पण ते आता नाही जमत आहे मला. खरंच भूक पण लागली. अजून कुडाळला जायचंय. आत्ता कुठे मी आता धारगळ म्हापसा काढला.
अजून 1-1.5-2 तास नको, नाही शक्य नाही. आता मला भूक पण लागली. इथे ना रस ऑमलेट चांगलं भेटतं, पटकन जाऊन रस ऑमलेट खातो आणि मग मी घरी नाही जाणार आहे, गायत्रीकडे जाणार आहे. नाहीतर पेट्रोल पंपला कुठेतरी झोपणार. बघूया काय ते पुढचं पुढे. पाठ दुखायला लागली तर शक्यता गायत्रीकडे जाणार आहे. गायत्रीकडे जाऊन मस्तपैकी आराम करून आंघोळ वगैरे करणार पहिले आधी. आणि 2 दिवस आंघोळ नाही केली, 2 दिवसाची आंघोळ करणार आहे. आणि हां, उद्या खाली करायला जाणार आहे, समजलं काय. पहिला आधी रस ऑमलेट खाऊया. चला, इथे चांगलं भेटतं. हा जो एअरपोर्ट रोड आहे ना, इथून एअरपोर्टला रोड जातो वरती आणि त्याच्या बरोबर इथेच एक रस ऑमलेटचा गाडा आहे. खूप चांगलं रस ऑमलेट भेटते. चला, भूक लागली. भूक सहन नाही होत मला खरंच. मी काय मध्येच ना, म्हणजे दुपारी जेवण त्याच्यानंतर रात्री जेवण याच्यामध्ये असं काही फराळ फराळ खात नाही, त्यामुळे भूक प्रॉपर लागते, प्रॉपर. चला, जीव शांत झाला, शांत. बरोबर ना, हा ब्रिज सुरू होतो त्याच्या रस ऑमलेट स्टॉल आहे. जीव शांत झाला. खरंच मस्त टेस्टी असतो. जी ग्रेव्ही असते ना, टू गुड. हा तर मी ना आता आणि हा ब्लॉग जास्त खेचत नाही. आता मी गायत्रीकडे जाणार आहे, तिथे मस्तपैकी जाऊन आंघोळ वगैरे काय ते करणार आणि मस्त झोपून जाणार आहे. उद्या सकाळी तो माल खाली करणार आणि हा जो माल खाली करताना दाखवणार नाही, कारण कसं आहे माहितीये, हे नर्सरीवाल्यांचं सगळ्यांचं म्हणजे आतला विषय असतो तो. त्यामुळे राहू दे. तर हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अगुंब्यातनं सुरुवात केलेलं, अगुंबेच्या अगोदर कुठेतरी कर्नाटक अगुंबे ते आता हे धारगळी गोव्यापर्यंतचा. आणि जर आवडला तर नक्की कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉग माझा स्पेशल असणार आहे, फॅमिली ब्लॉग असणार आहे, तोही बघायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.